मित्र हो, युद्धाच्या समयी शत्रूची संपर्क यंत्रणा तोडून टाकणं, दळणवळण यंत्रणात बिघाड करणं ही युद्धाची प्राचीन रणनीती आहे आणि ती एक यशस्वी रणनीती आहे. परंतु सैतानाच्या बाबतीत सैतान तसं करू शकतो का? तो अशा प्रकारे रणनीती करू देवाचे संदेश त्याच्या लोकांपर्यंत येण्यात तो तोडू शकतो का? हे आपण आज दानिएलाच्या पुस्तकातून पाहणार आहोत. आणि आजचा शास्त्रभाग आहे दानिएलाच्या पुस्तकाचा 11वा अध्याय. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे, ज्या संदेशावरून दुरात्मे लढले. द मेसेज द डिमन्स फॉट ओव्हर. ज्या संदेशावरून दुरात्मे लढले. आणि शास्त्रभाग आहे दानिएल 11, 1 ते 35. आता आज आपण पाहू की कशा प्रकारे देवाचा संदेश पृथ्वीवर देवाच्या संदेष्टाकडे येत असताना देवाचे दूत आणि सैतानाचे दुरात्मे यांच्यामध्ये कसं युद्ध झालं. आणि ते युद्धाचं कारण होतं की देवाचा संपर्क त्याच्या संदेष्टाशी तोडणे, देवाचा संदेश स्वर्गातून पृथ्वीपर्यंत येऊ न देणे. दानिएल 11 जरा बघा. आता दानिएल 11वा अध्याय हा दानिएलाच्या पुस्तकातला आणि संदेष्टांच्या पुस्तकातला एक महत्त्वाचा असा अध्याय समजला जातो. आणि याच्यावर बरेचशे चर्चा, बरेचसे विविध मतं आहेत. पवित्र शास्त्राचे टीकाकार यांना ह्या अध्यायाचा फार राग येतो. दानिएलाने प्रार्थना केली. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की यिर्मया संदेष्टाच्याद्वारे सांगितलेली भविष्यवाणी दानिएलाने वाचली. आणि त्याच्यावरून त्याला कळलं की इस्रायलचा बंदिवास संपायला इस्रायल लोकांना, यहुद्यांना बाबेलच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायला 70 वर्ष पूर्ण होत आलेले आहे. आणि परत एकदा त्यांना यरूशलेमेत जाऊन त्यांचं मंदिर बांधण्याची पुनर्स्थापना करण्याचा संधी देव देणार आहे. आणि याविषयी वाचल्यानंतर त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली, जाणून घेण्याची हे कधी होईल. आणि म्हणून दानिएल प्रार्थना करू लागला. त्याची प्रार्थना वचनावर आधारित होती. त्याची प्रार्थना कळकळीने मनापासून होती. तो शोक करू लागला, त्याने पश्चाताप केला. आणि 21 दिवस तो गोंताट नेसून उपवास करून परमेश्वराला याविषयी विनंती करू लागला. आणि 21 दिवसानंतर आपण वाचतो की देवाचा एक दूत त्याच्याकडे आला, देवाचं उत्तर स्वर्गातून घेऊन. ज्या दिवशी दानिएलाने प्रार्थना केली त्याच दिवशी त्याचं उत्तर घेऊन तो स्वर्गातून निघाला. परंतु त्याला पृथ्वीवर दानिएलापर्यंत पोहोचायला 21 दिवस लागले. आणि याचं कारण त्याने दानिएलाला सांगितलं की पारसाचा अधिपती हा मला अडवा आला. त्याने मला 21 दिवस अडवलं. आणि हा पारसाचा अधिपती म्हणजे पारस देशावर, पर्शिया देशावर राज्य करणारा सैतानाचा दूत होता. आणि त्याने देवाच्या दूताला अडवलं. आणि स्वर्गामध्ये 21 दिवस युद्ध झाले. आणि त्याच्या मदतीला देवाने मिखाएल दूताला पाठवलं. आणि तेव्हा तो सुटून दानिएलाकडे आला. आता दानिएलाच्या प्रार्थनेचं उत्तर देवाने त्याची भविष्यवाणीचा संदेश पाठवून त्याचा देवदूत पाठवून दिला. आणि त्या भविष्यवाणीमध्ये, त्या देवाच्या संदेशामध्ये इस्रायलात आणि पृथ्वीवर कोणकोणत्या घटना घडणार आहेत याविषयीचा तो संदेश होता. आणि तो संदेश घेऊन देवदूत खाली दानिएलाकडे येणार होता. आणि म्हणून हा संदेश दानिएलापर्यंत पोहोचू नये म्हणून सैतानाच्या दूताने देवाच्या दूताला अडवलं. म्हणजे देवाचा संदेश, देवाची भविष्यवाणी अडवली. आणि देवाने मिखाएल नावाच्या आद्य दिव्यदूताला पाठवलं, त्याची सुटका केली.
आणि जर तो आला नसता, मिखाएल आद्य देवदूत जर त्या दूताच्या सुटकेसाठी आला नसता, तर हे युद्ध कदाचित अंतराळात जास्त दिवस चाललं असतं. आता प्रश्न असा आहे की हा संदेश, हा देवाचा संदेश किंवा ही भविष्यवाणी सैतानाने दानिएलाकडे येण्यापासून का अडवली? कारण त्या संदेशवाणी, त्या भविष्यवाणीमध्ये, त्या संदेशामध्ये पृथ्वीवर कोणकोणत्या घटना घडणार आहेत याचं सविस्तर वर्णन, याच्याविषयीची सविस्तर भविष्यवाणी त्याने केलेली होती. हा तो संदेश होता की येणाऱ्या घटना ज्या पृथ्वीवर आणि इस्रायलात घडणार आहेत त्या, आणि त्या इतक्या अचूक, इतक्या सविस्तर सांगितलेल्या होता त्या घडण्याच्या अगोदर. आणि म्हणून सैतान आणि त्याच्या दूतांनी हा संदेश अडवला. आणि आजही सैतान त्याचे दुरात्मे असं करतात, नाही का? ते देवाचा संदेश, देवाच्या भविष्यवाण्या, देवापासून जे मेसेज, जे संदेश आपल्याला येतात ते वेगवेगळ्या प्रकारे अडवत असतात. देवाचे संदेश, देवाच्या भविष्यवाणी आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. आपलं लक्ष विचलित करतात. इतर लोकांच्याद्वारे ते अडवणूक करतात. आणि निरनिराळ्या प्रकारे, जसं त्या काळात अंतराळात दुरात्म्यांनी देवाचा संदेश अडवला, तसं आज पृथ्वीवर सैतान त्याच्या लोकांच्याद्वारे, दुरात्म्यांच्याद्वारे देवाचा संदेश, देवाचं वचन हे अडवत असतो. आणि ही जर भविष्यवाणी आपण अभ्यास केला, याच्याविषयी जर आपण सविस्तर अभ्यास केला, तर आपल्याला असं दिसून येतं की इतिहासात हे किती तंतोतंत, किती स्पष्टपणे जसं लिहिलं तसं पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्राचे टीकाकार दानिएलाच्या 11व्या अध्यायाला विरोध करतात. काहींचं असं म्हणणं आहे की हे घडल्यानंतर, ह्या घटना घडल्यानंतर हा 11वा अध्याय आणि दानिएलाने हे लिहिलं, परंतु वस्तू तिथे तशी नाही आहे. याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं? याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की दानिएलाचं पुस्तक आणि पवित्र शास्त्र हे एक अप टू डेट पुस्तक आहे. ते भरोसा ठेवण्याजोगं, विश्वास ठेवण्याजोगं प्रत्यक्षात देवाचं वचन आहे. आता एक तर आपण इतिहासावरून पाहिलं, हे सिद्ध झालेलं, याच्यावरून हे सिद्ध होतं. मग प्रश्न असा पडतो, एकतर तुम्ही पवित्र शास्त्रावर देवाचं वचन म्हणून विश्वास ठेवा किंवा ते नाकारा. दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. कारण ते हे इथे जे सांगितलेलं आहे आणि इतिहासात जे घडलं, हे जर तुम्ही तपासून पाहिलं, अभ्यास केला, तर हे सविस्तरपणे, अचूकपणे घडून आलेलं आहे. आता 11व्या अध्यायामध्ये एक रूपरेषा अशी स्पष्टपणे सांगितलेली नाही, परंतु ह्या 11व्या अध्यायामध्ये 5 राजे जे होणार होते दानिएलाच्या काळात, आणि आज आपल्या काळात जर आपण मागे पाहिलं इतिहासात जे होऊन गेले, त्या 5 राजांबद्दल सांगितलेलं आहे. त्या 5 राजांबद्दलची भविष्यवाणी आहे. आणि या 5ही राजांचं नाव ए या अक्षरावरून सुरू होतं. पहिला राजा जो होऊन गेला तो अहेश्वरोस, दुसरा अलेक्झांडर, तिसरा अँटिओकस द ग्रेट, चौथा अँटिओकस एपिफनीस, आणि शेवटचा जो 5वा येईल त्याला अँटिक्राइस्ट किंवा ख्रिस्तविरोधी असं म्हटलेलं आहे. तर ह्या 5 राजांचं वर्णन दानिएलाच्या 11व्या अध्यायाच्या भविष्यवाणीत आहे. आता हे आपण एक एक राजा आणि त्यांची कारकीर्द कशी होती आणि जे ह्या भविष्यवाणीत सांगितलेलं ते इतिहासात कसं पूर्ण झालं ते आता आपण पाहू. दानिएलाचा 11वा अध्याय आणि वचन 1 मी वाचतो. दार्यावेश मेदी याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबूती करण्यास व त्याला शक्ती देण्यास मी उभा राहिलो. आता मी तुला खरे काय ते दाखवून देतो. आता हा देवदूत दानिएलाला सांगत आहे, आता तुला खरे काय ते दाखवून देतो. पहा, पारस देशात 3 राजे उत्पन्न होतील. पारस म्हणजे पर्शिया किंवा आजचं इराण. तो म्हणतो, तो देवदूत दानिएलाला सांगतो
की 3 राजे उत्पन्न होतील दारेवेश राजानंतर. चौथा त्या सर्वांहून धनवान होईल. तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवील. आता हा पहिला संदेश आहे देवदूताने आणलेला. ही पहिली भविष्यवाणी दानिएलाकडे देवाकडून आलेली आहे आणि ती म्हणजे पर्शिया किंवा पारस देशाविषयीच्या भवितव्याची भविष्यवाणी. द फ्युचर ऑफ पर्शियन गव्हर्नमेंट. पारसचं राज्य, त्याचं भवितव्य. आता दानिएल, आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस दानिएल हयातीत होता त्यावेळेस पारसी साम्राज्य त्यांचं राज्य होतं. दारेवेश मेदी पारसी याने बाबिलोनवर हल्ला चढवला आणि ते कॅप्चर केलं आणि दानिएल त्याच्या अंडर काम करत होता. त्यानंतर कोरेश राजा हा उदयास आला आणि कोरेश राजाने बाबिलात असलेल्या यहुद्यांना परत यरूशलेमेत जाण्याची आणि त्यांचं मंदिर बांधण्याची परवानगी दिली. त्या काळातही दानिएल त्याच्या मंत्रिमंडळात होता. म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसून येतं की पर्शिया किंवा पारस देशाविषयीची ही जी भविष्यवाणी, ही पहिली भविष्यवाणी ही पारसाविषयीची होती. आणि म्हणून ज्यावेळेस तो देवदूत दानिएलाकडे आला त्याने सांगितलं की पारसाच्या अधिपतीने मला 21 दिवस अडवलं. आणि याच्यात काही नवल आहे का? पहिली भविष्यवाणी पारस देशाच्या पर्शियाच्या भवितव्याविषयी होती आणि म्हणून पर्शिया किंवा पारसावर सैतानाने नेमलेला दूत याने देवाच्या दूताला अडवलं की हे सत्य दानिएलापर्यंत येऊ नये. हा देवाचा संदेश, ही भविष्यवाणी खाली पृथ्वीवर पोहोचू नये म्हणून पर्शियाच्या किंवा पारसाच्या अधिपतीने त्याला अडवलं. दुसऱ्या वचनात आपण वाचतो की त्याने सांगितलं की 3 राजे निर्माण होतील आणि चौथा त्या सर्वाहून बलाढ्य असा होईल. आता इतिहासात जर आपण पाहिलं, अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं की इतिहासात कोरेश राजानंतर 3 राजे होऊन गेले. पहिला कॅम्बिसस, जो त्याचा मुलगा होता. त्याच्यानंतर जो दुसरा राजा होऊन गेला त्याचं नाव होतं स्यूडस स्पर्डियस आणि हा कॅम्बिससच्या मुलासारखा दिसायला होता आणि म्हणून त्याने त्याचा फायदा घेऊन त्याने राज्य काबीज केलं आणि तो राजा झाला. लोक त्याला कॅम्बिससचा पुत्र असं समजले. त्याच्यानंतर डॅरियस हिस्टेपस हा नावाचा राजा हा गादीवर आला आणि त्याच्यानंतर चौथा राजा जो सत्तेवर आला त्याचे ॲक्च्युली 2 नावं होते. पहिलं नाव होतं झर्सिस आणि दुसरं नाव होतं ॲसुरस, म्हणजे मराठीत अहश्वरोष. आणि हा चौथा राजा अहश्वरोष याच्याविषयी आपण एस्तेरच्या पुस्तकात वाचतो की एस्तेरच्या काळात अहश्वरोष राजा बहुतांश जगावर त्याची सत्ता होती. आणि इतिहासात असं लिहिलेलं आहे की त्याचं सैन्य हे प्राचीन काळातल्या साम्राज्यातलं सर्वात मोठं सैन्य असं होऊन गेलं. त्याने निश्चय केला की ग्रीसवर हल्ला करायचा आणि ते काबीज करायचं. आणि ज्यावेळेस तो लढाईला गेला त्यावेळेस तो पराभूत झाला आणि त्याला परत घरी यावं लागलं. नंतर दुसऱ्या वचनात असं म्हटलेलं आहे की चौथा राजा, त्याच्याहून बलवान असा राजा निर्माण होईल. दुसरं वचन बघा, दानिएल 11 आणि वचन 2. चौथा त्या सर्वाहून धनवान होईल. तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवील. आणि हे इतिहासात घडून आलेलं आहे की त्याने ग्रीसवर आक्रमण केलं परंतु त्याचा पराभव झाला आणि त्याला पराभूत होऊन परत घरी परतावं लागलं. दुसरा जो राजा
त्या दुसरा राजा इतिहासात होऊन गेलेला 150 वर्षानंतर या पहिल्या राजानंतर, तो होता अलेक्झांडर द ग्रेट. आपल्याला माहीत आहे. आणि याचं वर्णन याच्याविषयी 3ऱ्या वचनात सांगितलेलं आहे की आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करेल. आणि अलेक्झांडर द ग्रेट हा अशा प्रकारचा राजा होऊन गेला. अलेक्झांडर हा फिलिप ऑफ मॅसेडॉन याचा पुत्र होता. मॅसेडॉन हे मॅसेडोनियाचं प्राचीन नाव, आणि त्याच्यावरून त्याला एक शहर हे बक्षीस म्हणून देण्यात आलं फिलिपाला, ज्याचं नाव त्यानंतर पडलं फिलिपे. आणि ज्या फिलिपेकरांना नव्या करात आपण वाचतो की पावलाने एक पत्र लिहिलं, ते फिलिपे. तर अलेक्झांडर हा फिलिपचा मुलगा होता. वयाच्या 33व्या वर्षी त्याने जवळजवळ सर्व जग काबीज केलं. सर्व जगाचा ताबा मिळाला, युरोपपासून तर भारतापर्यंत. आणि इतिहासात असं सांगितलेलं आहे की सर्व जग जिंकल्यानंतर ज्यावेळेस त्याला कळलं की आता कोणताच देश जिंकायचा राहिलेला नाही आणि आता काय करायचं, काहीच काम बाकी नाही, त्यावेळेस तो आपल्या महालात, आपल्या राजमहालात बसून रडू लागला की त्याला आता कोणतंही काम, कोणताही देश लढाई करून जिंकायचा उरलेला नाही. कालांतराने तो मद्यपान करू लागला, तो मद्यपी झाला. आणि इतिहास असं सांगतो की अति मद्यप्राशनामुळे एक दिवशी त्याचा मृत्यू झाला. ह्याविषयीची नोंद तुम्ही इतिहासात वाचू शकता. 3ऱ्या वचनात शास्त्रात त्याच्याविषयी काय सांगितलेलं आहे त्याचं किती अचूक वर्णन केलेलं आहे बघा. एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवेल. आणि आपल्याला माहिती आहे की अलेक्झांडरचं नाव जगभर झालं. आणि आपल्या इच्छेस येईल तसे तो करेल. तो स्वतःची इच्छेप्रमाणे वागणारा, चालणारा असा राजा होऊन गेला. म्हणजे शास्त्रात त्याचं वर्णन किती अचूक केलेलं आहे नाही का. आणि हे सर्व तो होण्यापूर्वी 200 वर्षापूर्वी ही भविष्यवाणी केलेली होती. आता 4थं वचन बघा, दानियल 11 आणि वचन 4. तो उदयास आला न आला तोच, त्याचे राज्य मोडून 4 दिशांना त्याचे विभाग होतील. आता भविष्यवाणी अशी आहे का हा अलेक्झांडर द ग्रेट हा 4था राजा उदयास आल्यानंतर थोडासाच कालावधी झाल्यानंतर त्याने उच्चांक यशाचा गाठलेला असताना, जगावर जय मिळाला, अचानक त्याचं राज्य, त्याची सत्ता ही मोडली जाईल आणि त्याचे 4 विभाग होतील. त्याची सत्ता त्याच्यापासून काढून घेण्यात येईल. 4थ्या वचनात आपण वाचतो की ती काढून घेण्यात येईल. त्याचे राज्य मोडून 4 दिशांना त्याचे विभाग होतील. बघा, 4 दिशांना त्याचे विभाग होतील असं म्हटलेलं आहे. तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काही एक यावायचे नाही व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही. कारण त्याच्या राज्याचे उत्पाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल. म्हणजे भविष्यवाणी अशी होती की अलेक्झांडर द ग्रेट हा मृत्यू पावल्यानंतर त्याचं राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात येईल. त्याच्या राज्याचे 7 विभाग होतील. त्याचा पुत्र, त्याची संतती त्याच्यानंतर राजा होणार नाही, तर इतरांना त्याचे राज्य देण्यात येईल आणि त्याचं राज्य हे पूर्वीप्रमाणे राहणार नाही. अशी ही भविष्यवाणी अलेक्झांडर द ग्रेट ह्याच्या जन्मापूर्वी 200 वर्षापूर्वी ही भविष्यवाणी दानियेलाला केलेली होती. बघा, पवित्र शास्त्र हे किती अद्ययावत, किती अचूक पुस्तक आहे बघा. आता इतिहासात जर आपण वाचलं तर आपल्याला असं दिसून येतं की अलेक्झांडर द ग्रेट याला स्वतःचा कोणी मुलगा नव्हता, परंतु अनैतिक संबंधातून
त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या एका राणीला एक पुत्र झाला आणि मग त्याच्यानंतर अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या त्या राणीचा आणि त्या पुत्राचा वध करण्यात आला, त्यांची हत्या झाली आणि म्हणून त्याची संतती राहिलेली नाही. त्याचे 4 जनरल किंवा 4 सेनापती होते आणि त्या 4 सेनापतींनी त्यांचं अलेक्झांडर द ग्रेटचं राज्य हे 4 विभागात वाटून घेतलं. हा इतिहास आहे. त्या 4 जनरलचे नावं असे: जनरल कॅसेंडर ज्याने मॅसेडोनिया कॅप्चर केलं, विभागून वाटून घेतलं. जनरल वेसुवियस ज्याने एशिया मायनर ताब्यात घेतलं. जनरल टोलेमी याने इजिप्त स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि जनरल सेल्युसियस याने सिरियाचा ताबा मिळवला. आणि अशा रीतीने हे 4 विभाग त्याच्या राज्याचे झाले. आता ह्याच्यानंतरची जी भविष्यवाणी आहे 5व्या वचनापासून तर 20व्या वचनापर्यंत, ही मिसर देशाविषयी आणि सिरियाबद्दलची आहे. इजिप्त आणि सिरिया. आणि आपण असं वाचतो की उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा. ह्याच्यानंतर म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट याच्या मृत्यूनंतर आपण जनरल कॅसेंडर किंवा जनरल वेसिवस जे मॅसेडोनिया आणि आशिया मायनरचे होते यांच्याबद्दल उल्लेख नाही, याच्याबद्दल वाचत नाही. तर जनरल टोलेमी ज्याने इजिप्त किंवा मिसर देश वाटून घेतला आणि जनरल सेल्युसियस ज्याने सिरिया हे स्वतःकडे ठेवलं, वाटून घेतलं, या दोघांविषयी वाचतो. म्हणजे इजिप्त आणि सिरिया ह्या देशाविषयीची भविष्यवाणी पुढे दानिएलाला सांगितलेली आहे 5व्या वचनापासून. आता तुम्ही जर भूगोलाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहीत आहे की इजिप्त किंवा मिसर देश पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडे आहे आणि सिरिया हे पॅलेस्टाईनच्या उत्तरेकडे आहे. आणि म्हणून त्या भविष्यवाणीत 5व्या वचनापासून पुढे दक्षिणेचा राजा आणि उत्तरेचा राजा असं म्हटलेलं आहे. आता ही जी भविष्यवाणी आहे ही यहुदी लोकांच्या किंवा इस्रायल लोकांच्या भविष्याविषयीची आहे की कशा रीतीने त्यांना तुडवलं जाईल, कशा रीतीने त्यांना उद्ध्वस्त केलं जाईल, त्यांचा छळ होईल ह्या 2 राष्ट्रांच्या द्वारे, इजिप्त किंवा मिसर देश आणि सिरिया. आता इजिप्त आणि सिरिया म्हणजे मिसर देश आणि सिरिया हे परस्पराचे विरोधी होते. हे 2 बाजूला 2 देश आणि मध्ये इस्रायल, पॅलेस्टाईन. आणि ह्या दोघांची आपसात दुश्मनी असल्यामुळे ज्यावेळेस इजिप्त सिरियावर लढायला जायचे ते इस्रायलाकडून जायचे आणि ज्यावेळेस सिरियाचे सैन्य मिसर देशावर यायचं त्यावेळेस ते इस्रायलला तोडवून जात असे. आणि अशा रीतीने मध्ये सापडलेले हे यहुदी लोक यांना दोन्हीकडून मारा होत होता, दोन्हीकडून त्यांचा छळ होत होता. आणि हे ह्या भविष्यवाणीत सांगितलेलं आहे आणि हे इतिहासात प्रत्यक्षात घडून आलं. ह्या 2 देशाने इस्रायलाला यहुद्यांना पायाखाली जसं काही तोडवलं भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे. आणि देवाची त्याच्या लोकांना, इस्रायल लोकांना एक शिक्षा होती. ते देवापासून दूर गेल्यामुळे, देवापासून फिरल्यामुळे देवाचं हे देवाकडून आलेलं शासन होतं या 2 देशांच्या द्वारे, या लोकांच्या द्वारे. देव त्याच्या लोकांना शासन करतो का? हो. हेच शास्त्र शिकवतं की ज्यावेळेस देवाचे लोक देवापासून दूर जातात तेव्हा तो त्यांना परत येण्याची, पश्चाताप करण्याची संधी देतो. आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर तो त्यांना शत्रूच्या हाती देतो, शत्रूंच्या द्वारे त्यांचा न्याय करतो, त्यांना शिक्षा देत असतो. आणि तसं इतिहासात घडलं. म्हणजे देव दानिएलाला सांगत होता की दानिएला, इथून पुढचा काळ तुझ्या लोकांसाठी, यहुद्यांसाठी हा अतिशय कठीण असा काळ असणार आहे. आणि ही भविष्यवाणी वचन 5 ते 20 मध्ये त्याविषयी आहे. याच्यामध्ये सविस्तरपणे 2000 वर्षाचं भविष्य सांगितलेलं आहे, 200 वर्षाचं भविष्य हे सांगितलेलं आहे. वचन 5 ते 20 जर आपण पाहिलं
तर 200 वर्षात काय घडलं दानिएल मृत्यू पावल्यानंतर, त्या 200 वर्षाचं इतिहास वचन 5 ते 20 मध्ये घडलेला आहे. उत्तरेचा राजा आणि दक्षिणेचा राजा यांच्यामध्ये. आणि ह्याच्यानंतर पुढे काय झालं, कसं घडलं, देवाने कशा रीतीने सांगितल्याप्रमाणे झालं हे आपण पुढच्या संदेशात पाहूया. पण याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की शास्त्र हे किती खरं आहे, किती अचूक आहे, किती सविस्तरपणे एखाद्या घटना घडण्यापूर्वी देवाने अगोदरच त्या सांगून ठेवलेल्या आहेत. आणि हा संदेश घेऊन देवाचा दूत येत होता दानिएलाकडे, आणि म्हणून सैतानाच्या दुरात्म्याने अडवलं. बघा, आजही सैतानाची दुरात्मे देवाचं वचन, देवाचा संदेश आपल्याकडे येण्यापासून अडवत असतात. म्हणून आपण सावध असलं पाहिजे, उपवास आणि प्रार्थनेत तत्पर राहिलं पाहिजे. आपण दानिएलाप्रमाणे माघार घेतली नाही पाहिजे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.